आज आपण बदलापूर मधल्या एक स्टेशन जवळ असणाऱ्या ट्रॅफिक समस्या आणि टोल वॅन या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की आज आपल्या बदलापूर मध्ये स्टेशन जवळ ट्रॅफिक होते, तिथे अनेक रिक्षा स्टँड आहेत, अनेक वाहनं अशी पार्किंग केली जातात जी टोल वॅनने उचलली जातात. परंतु आज आपल्या एमएमआर रिजन मध्ये आपला बदलापूर आहे. 1996 मध्ये डीपी बँक मध्ये तिथे रिक्षा स्टँड त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्था या दोन साठी आरक्षण मंजूर करण्यात आलेलं होतं. आज रिक्षा स्टँड तिथे आपण बघतो आहे, परंतु आज तिथे त्या दोन्ही स्टेशनच्या बाजूच्या रस्त्याच्या इथे त्या ठिकाणी टोल व्हॅन चालवली जाते. का तर कोणी वाहन कशी पार्किंग करून निघून जातो, जॉबला जातो किंवा ते शॉपिंगसाठी येतो. परंतु त्या आरक्षण डीपी झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून तिथे वाहन बनवण्यात आलेलं नाहीये. आज बदलापूरची लोकसंख्या वाढीनुसार ट्रेनने जाणाऱ्या लोकांची लोकसंख्या किंवा त्या स्टेशन लगत असलेल्या दुकानामध्ये येणाऱ्यांची लोकसंख्या वाढलेली आहे. परंतु बदलापूरच्या आजूबाजूच्या परिसरातून म्हणजे तुमच्या मानकिडी, जुवेली, करव्या, कात्रप, शिरगाव, वालिवली, बदलापूर गाव, कोळगाव या ठिकाणी लोक जर स्टेशनच्या बाजूला कोणत्या ठिकाणी शॉपिंगला येतील तर त्यांनी वाहनं लावायची कुठे हा प्रश्न पडतो. तर स्टेशनच्या बाजूला कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मालकीचे दोन वाहन ही पाहिजेत, दूर वसुली तरी पाहिजेत की ते बाईक आणि काही प्रमाणात कार पार्किंग करून त्या ठिकाणी शॉपिंगसाठी लोक जाऊ शकतील. आज त्या लाईन मध्ये म्हणजे आज तुम्ही इंद्रपाड्यापासून म्हणाल तर रमेशवाडी, समर्थ चौक ते सानेवाडी ते आपलं बस स्टँड आणि ईस्टला आपण म्हणाल तर गांधी चौक असून ते आपला कात्रप परिसर किंवा आपला जुना कात्रप डीपी रोड या परिसरामध्ये टोल आणि वाहनं उचलते. नक्कीच नगरपालिकेची ही मोहीम गरजेची आहे की तुम्ही त्या गाड्या कशाही पण लावतात त्या उचलल्या पाहिजेत. परंतु तेवढंच महत्वाचं की त्या दुकानामध्ये शॉपिंगसाठी लोक येणार. आज जे सर्वात जास्त गाड्याचं भाडं आहे, लाईट बिल भरतात, त्यांचं पाणी बिल येतं, टॅक्स भरतात. परंतु तिथे येण्याकरता जे नागरिक आहेत आज ते नागरिक खूप कमी झालेत. का तिथे बाईक लावायला जागा नाही कुठे, त्याच्यामुळे ह्याचं सोय पण नाहीये. टोईंग व्हॅनच्या गाड्या उचलतात. तर वाहन ही अतिशय महत्वाची गरज आज बदलापूर करणं आहे. तरी पुन्हा बदलापूर नगर परिषदेला एक विनंती असेल की लवकरात लवकर 2016 डीपी संपला तरी पण वाहनतळ झालं नाही. डीपी रिन्यू 2016-25 झालं नाहीये, परंतु वाहनतळाचं लवकरात लवकर काम करावं व टोईंग व्हॅन चालू ठेवावी. परंतु तेवढंच महत्वाचं की तुम्ही वाहनतळ हे पालिकेच्या मार्फत करून ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावे.